जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवस पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। या टंचाईचा सर्वाधिक फटका शेती कामांना बसलाय। शेतातली पेरणीपूर्व मशागतीची कामं खोळंबलीत। अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्यात। शेतकरी हवालदिल झालेत। इंधन टंचाईचा फटका शेती कामांना बसलाय, कारण डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे मशागतीची कामंही रखडली। ट्रॅक्टर जागच्या जागी थांबलेले आहेत। धाराशिवमध्ये गेल्या 4 दिवसांपासून इंधन पुरवठा ठप्प आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची कामं करता येत नाही। पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामं रखडली। डिझेलचे आज 2-3 दिवस झाले डिझेल कसलंच धाराशिव तालुक्यात कुठंच भेटत नाही। त्याच्यामुळे अतिशय बी कष्ट परिस्थिती झालेली आहे। सगळे वाहन थांबले। हो, वाहन थांबलेले ते बरेचसे त्याचे काम लोकांची राहिलेले ते। आता काही लोकांनी कर्ज काढून शेती वाहन घेतलेले, तेवढा महिनाच खराब पेड असतो कमवायचा। त्यासाठी लोकांनी धावपळ चालू, पण कुठं डिझेलच मिळणार। नेमकं ही डिझेल कशामुळे बंद आहे ही नेमकं कळायलाच साधन नाही। भाव कमी होणार आहे का वाढणार आहे हीच कळायला साधन नाही। मोप सरकारला आम्ही सारखं वारंवार सांगतो हे कशामुळे कर्जमाफी करायची वाहनवाली तर केलेली नाही गेल्या वेळेस सुद्धा। अजून वारंवार सांगतात जर डिझेल वाढले तर प्रत्येकाकडे बैल बारदाना कुणाकडेच राहिलेला नाही। ह्याच्यामुळे प्रत्येकाचं वाहनावर जीवन आलेलं आहे। डिझेलचे भाव वाढले तर आजच 2000 सुद्धा नांगरण त्या शेतकऱ्याचं ट्रॅक्टर मालकाला परवडत नाही। म्हणून ही वेळ अशी येऊ नये, नेमकं डिझेलचे भाव कमीच झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे।